नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती, सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज बघायला लागलो. त्यामध्ये ही 3 नंबरची आपण स्ट्रॅटेजी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो होतो, ज्याचं नाव आहे एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी. आणि याचा आत्तापर्यंत आपण काय बघितलंय, जून महिन्यामध्ये काय रिझल्ट्स आहेत हे आपण चेक केलेलं आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला 560 पिप्सच्या आसपास ही स्ट्रॅटेजी प्रॉफिट दिली होती. दुसऱ्या आठवड्यात 110 पिप्स, तिसऱ्या आठवड्यात 70 पिप्स आणि चौथ्या आठवड्यात आपल्याला 160. असं ऑल ओव्हर जून महिन्यामध्ये आपण या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून 900 पिप्सच्या आसपास आपण प्रॉफिटमध्ये होतो. हे ट्रेड्स आपण कसे घेतले, यातला प्रत्येक ट्रेड ईच अँड एव्हरी ट्रेड आपण डिस्कस केलेला आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी, हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर ही स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकी काय आहे ही सुद्धा आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्क्लोज केलेली आहे. तुम्ही जाऊन हे आधीचे व्हिडिओ बघू शकताय, त्यांचे लिंक्स आपण आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. ओके, ही स्ट्रॅटेजी आपण कंटिन्यू करायला लागलो जुलै महिन्यामध्ये, आणि जुलै महिन्यामध्ये याचे काय रिझल्ट्स आहेत आपण आता चेक करायला सुरू करत आहोत. ओके, 1 जुलैपासून आपण सुरू करतोय. ओके, सो ओके, 1 जुलैमध्ये हा हाय होता आणि हा लो होता. ओके, चेक करू आपण हायला काय झाले. ओके, या ठिकाणी डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एस एल उडलेला होता, आपली भवानी एस एलनं झालेली होती. ओके, 16 पिपच्या आसपास आपण एस एल होता, 20 पिप आपण कन्सिडर करूया, आणि त्याच्यापेक्षा जास्त 10 पिप म्हणजे 30 पिपच्या आसपास आपण ऑल ओव्हर यामध्ये एस एल कन्सिडर करूया. ओके, जुलै पहिला 30 पिप्स एस एल हिट. ओके, बाईंगचा काय सीन आहे एकदा आपण चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली होती काय. ओके, इथं क्लिअर करायला लागले आपल्याला, मार्केटने ह्या कॅन्डलमध्ये क्लोजिंग दिलेली होती. इथं आपला सेल असता. ओके, ह्याच्यानंतर ह्या कॅन्डलच्या वरती आपला एस एल असता. किती नॉर्मली एस एल आपला 45 पिप्स आहे, आपण 50 पिप कन्सिडर करूया, आणि त्याच्या पुढं 10 पिप म्हणजे टोटल 60 पिपच्या आसपास एस एल झाला असं आपण कन्सिडर करूया. ओके, एक सेकंड. ओके, दुसरा ट्रेड सुद्धा आपल्याला एस एल हिट गेलेला बघायला मिळतोय. 60 पिप्स एस एल हिट. ओके, जाऊ आपण 2 जुलैला नेमकं काय झालंय चेक करू. हा 2 जुलैचा चार्ट होता. ओके, हा चार्टचा हाय होता, आपल्या झोनचा हाय होता. इथं मार्केटमध्ये डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली होती. त्याच्यानंतर आपण बाईंगला बसलो असतो, आपलं टार्गेट डन झालं काय नाही झालेलं. ओके, नॉर्मल एस एल आपला 17 पिपच्या आसपास होता, आपण कन्सिडर करताना 20 पिप करूया, आणि +10 म्हणजे 30 पिपच्या आसपास आपण एस एल इथं कन्सिडर करूया. 30 पिप्स एस एल हिट. ओके, त्यानंतर 2 जुलैला खाली काय झालं एकदा चेक करू. मार्केटमध्ये जरी ही ह्या कॅन्डलला डायरेक्ट खाली क्लोजिंग दिलेला असेल तर आपण एस एल कन्सिडर करायला पाहिजे. कितीचा होतोय, अराउंड 370-380 पिपच्या आसपास एस एल होतोय. हा आपण कन्सिडर करू शकतोय का, तर अजिबात करू शकत नाही. का, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन याचं केलेलं आहे. ओके, 3 जूनच्या झोनमध्ये काय झालं आपण चेक करू. हा हाय होता, हा लो होता. ओके, आपल्या झोनचा हा हाय आणि हा लो होता. ओके, सो पहिला हायला काय सीन झाला आपण चेक करू. ओके, इथं मार्केटनं लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे काय, तर मार्केटने या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप आपल्याला दिलेली नाही. मार्केटने या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग दिलेलं होतं. जर लिक्विडिटी स्वीप दिली असली तर आपल्याला खूप मोठा इथं बेनिफिट झाला असता, पण हरकत नाही. या ठिकाणी आपण बाईंगला बसलो असतो. ओके, नॉर्मल आपला एस एल कितीचा होता,
अराऊंड 25 पिपच्या आसपास होता. आपण 30 पिप कन्सिडर करू आणि त्याच्यापेक्षा 10 म्हणजे 40 पिपचा ESL आपण या ठिकाणी कन्सिडर करू. ओके, 40 पिप्स ESL हिट. ओके, बाईंगचा काही सीन आहे आपण एकदा चेक करू. ओके, सेम या ठिकाणी सुद्धा मार्केटनं पण आपल्याला ESL परवडते का आपण एकदा चेक करू. 170 पिपच्या आसपास हा ESL आहे. हा ESL आपल्याला परवडणार नाही, त्याच्यामुळे आपण हा घेणार नाही. इवन आपला इथं पहिलं टार्गेट जरी डन होत असेल तरी सुद्धा आपल्याला हा ESL परवडत नव्हता, त्याच्यामुळे आपण हा ट्रेडच घेतलेला नसता. त्याच्यामुळे आपण हा जरी आपलं टार्गेट डन झालेलं असलं तरी आपण हा ट्रेडच घेतला नसता, त्याच्यामुळे आपण हे काउंट सुद्धा करणार नाही. ओके, जाऊ आपण 4 जुलैला. ओके, आपल्या झोनचा हाय इथं होता, झोनचा लो इथं होता. ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली होती. कुठल्या कॅन्डलला? ह्या कॅन्डलला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये 20 पिपच्या आसपास आपला ESL होता. आपण बफर करून तो जास्त ठेवतोय. ओके, इथं 30 पिपच्या आसपास ESL कन्सिडर करतो. 30 पिप्स ESL हिट. ओके, आणि या ठिकाणी बघा काय झालंय, या ठिकाणी आपल्याला क्लिअर कळतंय की इथं लिक्विडिटी स्वीप झालेली आहे आपली. ओके, त्याच्यानंतर आपल्याला केवढी रॅली भेटली आपण चेक करूया. पहिलं टार्गेट 100 पिपचं, दुसरं 200 पिप्स. ओके, या ठिकाणी दोन्ही आपले टार्गेट डन झालेले बघायला मिळतात 4 जुलैला. ओके, पहिल्या आठवड्यात आपला एकच TP डन झाला आहे आणि बाकीचे सगळे स्टॉप लॉसेस हिट झालेले आहेत. 200 पिप्स TP डन. ओके, सो बघू आपण ऑल ओव्हर या आठवड्यात काय झालं आहे. टोटल ट्रेड्स किती आहेत? 2 3 4 5 6. ओके, ESL हिट किती? 5. आणि TP किती डन आहे? एकच. ऑल ओव्हर आपण लॉसमध्ये आहे की प्रॉफिटमध्ये आहे तर चेक करू. -30, -60, -30, -40, -30 प्लस 200. ओके, एकदम किरकोळ प्रॉफिटमध्ये आपण हा आठवडा क्लोज करतोय, ओनली 10 पिप्सच्या. ओके, सो जुलै महिन्याचा पहिला आठवडा आपण किरकोळ प्रॉफिटमध्ये क्लोज करतो. इव्हन आपले 5 ESL जर हिट झाले असतील तर एकच असा ट्रेड आपला भेटला होता ज्यामध्ये दोन्ही आपले टार्गेट डन झालेले होते. त्याच्यामुळं आपण ऑल ओव्हर 10 पिपच्या प्रॉफिटमध्ये राहिलोय. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं हे बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की हा पुढचा व्हिडिओ मिस करू नका, कारण आपल्याला ह्याच्या माध्यमातून एक गोष्ट समजून घ्यायची आहे की खरोखर बाबा आपली ही स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये वर्क होती की नाही होते. म्हणून आपण ट्रान्सपरंटली प्रत्येक ट्रेड यामध्ये आपण ॲनालिसिस करायला लागलो आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीचा घोटाळा करून किंवा रिझल्टसाठी स्ट्रॅटेजी कॉम्प्रोमाइज आपण करत नाही आहोत. तुम्ही प्रत्येक ट्रेड बघू शकताय, एकदम ट्रान्सपरंटली यामध्ये ॲनालिसिस करून आपण घ्यायला लागलो. ओके, सो जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमकं काय होतं आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ नक्की मिस करू नका. आपला हा कंटेंट आवडत असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांपर्यंत हा कंटेंट पोहोचवायला मदत करा. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.